प्रतिभा एका छोट्याशा गावातील साधी निराधार मुलगी. तिच्या डोळ्यात कायम मोठी स्वप्न होती. शिक्षण घेऊन मोठं होण्याची, आई-वडिलांचं नाव उज्ज्वल करण्याची. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती, पण तिच्या आईला मुलीला शिकवायचं खूप होतं. गावातल्या शाळेत 10वी पर्यंत शिकून प्रतिभा पुढच्या शिक्षणासाठी शहरात आली. नवीन कॉलेज, नवीन वातावरण, वेगळं जग तिच्यासमोर उघडलं. गावात शांत आणि साधी राहणारी प्रतिभा इथे हळूहळू आत्मविश्वासाने वावरू लागली. कॉलेजमध्ये पहिल्याच दिवशी तिची काही मैत्रिणींशी ओळख झाली. त्या श्रुती, नेहा आणि योगिता या तिच्या जिवलग बनल्या. त्या चौघी नेहमी एकत्र फिरायच्या, कॅन्टीनमध्ये गप्पा मारायच्या आणि वर्गातल्या नोट्स शेअर करायच्या. पण या कॉलेज जीवनात प्रतिभाला काहीतरी वेगळं जाणवायला लागलं. वर्गात एक मुलगा होता, समर्थ. तो अभ्यासात हुशार, खेळात पुढे आणि नेहमी मदतीला धावून जाणारा. पहिल्यांदाच त्याने प्रतिभाला नोट्स दिल्या तेव्हा तिच्या मनात एक हलकीशी भावना दाटून आली. त्या दिवसापासून प्रतिभाच्या डोळ्यांनी समर्थला शोधायला सुरुवात केली. तो कॅन्टीनमध्ये दिसला की तिच्या चेहऱ्यावर हसू यायचं. तो तिच्या जवळून गेला की तिचं हृदय जोरजोरात धडधडायचं. तिनं कधीही हे कुणाला सांगितलं नाही, पण तिच्या मैत्रिणींनी तिच्या डोळ्यातलं गुपित ओळखलं होतं. श्रुती एकदा मजेत म्हणाली, "प्रतिभा, तू समर्थकडे एवढं पाहतेस का ग? काहीतरी आहे का?" प्रतिभाला लाजून फक्त हसली आणि तिच्या गालावरचे गुलाबी रंग सगळं सांगून गेले. प्रतिभाचा दिवस आता पूर्णपणे बदलला होता. समर्थकडे आकर्षक वाढत चालला होतं, पण ती आपल्या भावना कोणालाच सांगू शकत नव्हती. समर्थ मात्र अगदी साधा, नम्र आणि मैत्रीपूर्ण होता. त्याला प्रतिभा आवडत होती का हे जणून स्पष्ट नव्हतं. कॉलेजमध्ये एक प्रोजेक्ट असंयोजित झाला. प्रत्येक जोडीने काम करणार होता. अचानक प्रतिभा आणि समर्थची जोडी झाली. "हे छान झालं. तुला माझ्यासोबत काम करायचं लागेल," समर्थने हसत प्रतिभाला सांगितलं. प्रतिभा हसली, पण तिच्या हृदयात धडधड वाढली. प्रोजेक्टवर काम करताना दोघांची मैत्री हळूहळू जवळीक झाली. दोघांनी एकमेकांच्या आयुष्यातल्या आवडीनिवडी, स्वप्न आणि कुटुंबाबद्दल चर्चा सुरू केली. समर्थला प्रतिभाची साधेपणाची, हसतमुखी व्यक्तिमत्व खूप आवडले. एक दिवस प्रोजेक्ट क्लास संपल्यानंतर दोघे कॉलेजच्या बागेत बसले होते. प्रतिभा थोडी नर्वस होती. तिला सांगायचं काहीतरी आहे, प्रतिभाने थोड्या आवाजात म्हटलं. समर्थ उत्सुकतेने पाहिलं. "काय आहे?" प्रतिभा थोडी थांबली, मग हसत म्हणाली, "मी तुला खूप आवडते." समर्थ थोडा शांत झाला. मग त्याने हसत उत्तर दिलं, "मी देखील तुला आवडतो." त्या क्षणाने प्रतिभाचे हृदय फुललं. त्याचा पहिला सामना, पहिली कबुली आणि पहिलं प्रेम हळूहळू खऱ्या आयुष्यात रंगायला लागलं. पण कॉलेज जीवनात फक्त प्रेमच नव्हे तर आव्हाने देखील येतात. काही मैत्रिणींना ही गोष्ट आवडली नाही. काही जण त्याचा आनंद मोडण्याचा प्रयत्न करत होते. प्रतिभाला आता फक्त समर्थ नव्हे तर या मैत्रिणीच्या त्रासांना सामोरे जावे लागणार होते. तिच्या मनात एक विचार येत होता, प्रेमात आनंद आहे, पण त्याचबरोबर संघर्षांनाही सामोरे जावे लागते. प्रतिभा आणि समर्थचं प्रेम आता कॉलेजमध्ये काही जणांना लक्षात येऊ लागलं होतं. काही मैत्रिणी आनंदात होत्या, तर काही लोकांनी त्यांना टोला देण्यास सुरुवात केली. एक दिवस कॉलेजच्या कॅफेटेरियात बसून प्रतिभा आणि समर्थ गप्पा मारत होते. तेव्हा काही लोकांनी प्रतिभाबद्दल वाईट टिप्पण्या केल्या. प्रतिभाला खूप दुःख झालं, पण समर्थने तिच्या हाताला धरून हसत सांगितलं, "कुणीही काही म्हणो, मी तुझ्यासोबत आहे. तुझी काळजी करण्याची गरज नाही." ही प्रतिभासाठी मोठी ताकद होती. समर्थच्या प्रेमाने तिचा आत्मविश्वास अधिक वाढला. त्या दिवसापासून दोघे अधिक जवळ झाले आणि कॉलेजमध्ये कोण काय म्हणेल याची पर्वा न करता एकमेकांसोबत राहू लागले. पुढच्या काही आठवड्यात प्रोजेक्ट, परीक्षा आणि विविध स्पर्धा सुरू झाल्या. प्रतिभा आणि समर्थ दोघेही अभ्यासात गती घेत होते, पण प्रेमामुळे मन काहीसं हलकं आणि आनंद होतं. एक दिवस कॉलेजमध्ये वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित झाला. प्रतिभा आणि समर्थला नृत्य स्पर्धेत एकत्र सहभागी व्हायचं ठरलं. तयारी सुरू झाली आणि दोघांनी खूप मेहनत घेतली. मंचावर एकत्र येताना त्यांना
लक्षात आलं की प्रेम फक्त गुप्त भावना नाही, तर सामंजस्य आणि विश्वास देखील आहे. कार्यक्रमाच्या रात्री ज्या क्षण दोघे एकत्र स्टेजवर उभे होते, प्रतिभाच्या डोळ्यात पाणी आलं. आनंदाच्या आणि प्रेमाच्या मिश्र भावनांनी समर्थने तिला मिठी मारली आणि दोघांचा पहिला सार्वजनिक क्षण खूप सुंदर झाला. पण त्या क्षणाने काही लोकांच्या इच्छेचा ठसका वाढवला. प्रतिभा आणि समर्थला आता कॉलेजमध्ये सार्वजनिकपणे प्रेम करायचे आणि तणाव सामोरे जाण्याचे धैर्य दाखवावे लागणार होते. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर प्रतिभा आणि समर्थची जोडी कॉलेजमध्ये लोकांच्या नजरेत आली होती. काही जण आनंद होते, पण काही लोक त्यांचा टोला देण्यास सुरुवात केली. विशेष प्रतिभांच्या काही सहद्यांनी तिच्या यशाची आणि प्रेमाची हकीकत आवडत नव्हते. एक दिवस कॉलेजमध्ये ग्रुप प्रोजेक्टच्या दरम्यान तिच्या एक मैत्रिणीने तिला टोल दिला. "अरे प्रतिभा, समर्थकडे एवढं लक्ष देणं योग्य आहे का? अभ्यास विसरून जाशील." प्रतिभाला दुःख झाले, पण समर्थने तिला हसत सांभाळलं. "तुला काही काळजी करण्याची गरज नाही. आपण एकमेकांसाठी आहोत. अभ्यास आणि प्रेम दोन्ही सांभाळू." प्रतिभाला समर्थ हे शब्द खूप आनंद दिला. तिचा आत्मविश्वास वाढला. त्यांना एकमेकांसोबत अधिक वेळ घालवायला आवडला लागलं. कॅफेटेरियात गप्पा, ग्रुप प्रोजेक्टवर काम आणि कॉलेजच्या बागेत संध्याकाळी फेरफटका. पण एक दिवस अचानक घट्ट काळजीची घडी आली. समर्थच्या जुन्या मैत्रिणीने कॉलेजमध्ये येऊन त्याला भेटायला सुरुवात केली. प्रतिभाला थोडा संशय वाढायला लागला. ती आपल्या भावनाबद्दल अनिश्चित झाली. समर्थ तिच्या प्रेमाची प्राथमिक आहे की नाही, ती संध्याकाळ कॉलेजच्या बागेत बसून विचार करत होती. तेव्हा समर्थ तिच्याकडे आला आणि हसत म्हणाला, "प्रतिभा, तुला कधीही भीती वाटू नये. मी फक्त तुझ्यासोबत आहे. तुला कुणाची काळजी करण्याची गरज नाही." या शब्दांनी प्रतिभाचं मन शांत झालं. तिला समजलं की प्रेमात फक्त आकर्षण नाही, तर विश्वास आणि समजूतदारपणाही महत्त्वाचं असतं. त्या दिवसापासून दोघांनी ठरवलं की कोणतीही अडचण किंवा इच्छा या प्रेम कमी करू शकत नाही. आता त्यांची जोडी अडचणींना सामोरे जाण्यास तयार झाली होती. कॉलेजमध्ये प्रतिभा आणि समर्थची जोडी आता स्पष्ट दिसू लागली होती. काही मित्रमैत्रिणी आनंद होते. काही लोक अजूनही त्यांना त्रास देत होते. खास करून काही सहद्यायी त्यांना प्रतिभांच्या यशाची आणि आकर्षणाची जवळ होती. ती आता थेट तिला उद्देशून येऊ लागली. एका दिवस प्रतिभा ग्रंथालयात अभ्यास करत असताना त्यांच्या मागे काही लोक हसत आणि गप्पा मारत येऊ लागले. प्रतिभाला जाणवलं की ती लोक तिच्या विरोधात काही प्लॅन करत आहेत. तिने मनाशी ठरवलं, कोणताही त्रास, कोणीही टीका माझं प्रेम किंवा माझं ध्येय कमी करू शकत नाही. समर्थने तिच्या डोळ्यातली चिंता ओळखली. त्याने तिला मिठी मारत सांगितलं, "तुला काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे. आपल्या फक्त एकमेकावर विश्वास ठेवायचा आहे." त्या रात्री दोघांनी कॉलेजच्या बागेत बसून तर धरलं, भविष्याची योजना केली आणि ठरवलं की प्रेम आणि अभ्यास एकत्र सांभाळून जायचं. प्रतिभाला लक्षात आलं की प्रेमात येतो संघर्ष, पण ते संघर्ष सामोरे जाताना प्रेम अधिक गहिरे होतं. पुढच्या आठवड्यात कॉलेजमध्ये वार्षिक स्पर्धा आयोजित झाली. प्रतिभा आणि समर्थने टीम तयार केली. ही संधी त्यांना एकत्र काम करून आपलं कौशल्य दाखवण्याची मिळाली. त्यांच्या कामाची गुणवत्ता इतकी उत्कृष्ट होती की अनेक लोक त्यांच्या कौतुकात जणू विस्मित झाले. या यशाने प्रतिभाचा आत्मविश्वास अजून वाढला. तिने जाणवलं, प्रेम आणि मेहनत एकत्र असतील तर कोणतीही अडचण मोठी नाही. समर्थच्या पाठीमुळे तिच्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा आली होती. वार्षिक स्पर्धेत यश मिळवल्यानंतर प्रतिभा आणि समर्थची जोडी कॉलेजमध्ये अधिक प्रसिद्ध झाली होती. तिच्या मैत्रिणींना त्यांचा आनंद वाटत होता, पण काही सहद्यायी अजूनही इच्छेने भरलेले होते. एका संध्याकाळी कॉलेजच्या बागेत बसून प्रतिभा आणि समर्थ गप्पा मारत होते. तेव्हा अचानक काही लोक त्यांच्या जवळ आले आणि
त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. प्रतिभाला आधी थोडा भय वाटला, पण समर्थने तिचा हात धरून म्हणाला, चिंता करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे, काहीही होईल, आपण एकत्र आहोत. या क्षणाने प्रतिभाला खूप ताकद मिळाली. तिने ठरवलं की कोणतीही अडचण किंवा टीका तिला समर्थपासून दूर करू शकत नाहीत. पुढील काही आठवड्यात प्रतिभा आणि समर्थने कॉलेजमधील प्रोजेक्ट, स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एकत्र काम करणे सुरू केले. त्यांनी एकमेकांच्या ताकदीने उपयोग करून अनेक आव्हाने पार केली. एकदा संध्याकाळी कॉलेजच्या बागेत बसून प्रतिभा आणि समर्थ एकमेकांसमोर बसले. समर्थने हसत तिला म्हणाले, तुला माहीत आहे का प्रतिभा, तू माझ्या आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या व्यक्ती आहेस. प्रतिभा थोडी लाजली, पण तिच्या डोळ्यात आनंदाचे डोळे चमकले. मी देखील तुला खूप आवडते, समर्थ तिने उत्तर दिलं. या क्षणाने त्यांचे प्रेम आणखी गहिरे झाले. त्यांना समजलं की खरा प्रेम म्हणजे एकमेकावर विश्वास ठेवणं, अडचणींना समोर जाणे आणि एकत्र आनंद अनुभवणे. कॉलेज जीवनाचा हा भाग त्यांच्यासाठी रोमॅन्टिक, आव्हानात्मक आणि आनंदाने भरलेला होता. त्यांनी ठरवलं की पुढील काळातही एकमेकांना सोडणार नाहीत. कितीही अडचणी आल्या तरी कॉलेजमध्ये प्रतिभा आणि समर्थची जोडी आता सगळ्यांना ठसत होती. पण जसं प्रसिद्धी वाढते तसा इच्छेचा ठसका देखील वाढतो. काही सदस्यांनी जे प्रतिभाच्या यशाने आणि समर्थाच्या तिच्या नात्यांचे मित्र नसले, त्यांना तिला त्रास देण्यास ठरवले. एक दिवस ग्रुप असाइनमेंटच्या दरम्यान प्रतिभाला चुकीची माहिती देऊन तिचा प्रोजेक्ट उशिरा पूर्ण होईल अशा प्रकारे फसवण्याचा प्रयत्न केला. पण प्रतिभाला धैर्याने सामना करत होती. पण हळूहळू तिला जाणवलं की एकट्याने सर्व अडचणी पार करणे कठीण आहे. समर्थने तिला समजावून सांगितले, प्रतिभा, आपण एकत्र आहोत, मी तुझ्यासोबत आहेत, आपण हे अडथळे सोडू शकतो. या शब्दाने प्रतिभाला नवा उत्साह मिळाला. दोघांनी मिळून प्रोजेक्ट पुन्हा सुरळीत बनवला. त्यांच्या मेहनतीमुळे शेवटी प्रोजेक्ट उत्कृष्ट मानला गेला आणि इच्छाकडून झालेली प्रत्येक योजना यशस्वी झाली. त्या रात्री कॉलेजच्या बागेत बसून प्रतिभा आणि समर्थ एकमेकाच्या प्रेमात अधिक बंधन झाले. समर्थने हसत तिला मिठी मारली आणि अडचणीत कितीही मोठ्या असल्या तरी आपण एकमेकांसोबत आहोत, हेच खरी ताकद आहे. प्रतिभालाही आता समजलं की आपण विश्वास आणि एकत्र संघर्ष करणं महत्त्वाचं असतं. कॉलेजमधले हे पहिलं मोठं आव्हान पार केल्यावर दोघांनी जोडी आणखी मजबूत झाली होती. त्यांनी ठरवलं की कोणतीही त्रास किंवा इच्छा त्यांच्या प्रेमाला कमी करू शकत नाही. कॉलेजमध्ये प्रतिभा आणि समर्थची जोडी आता फक्त प्रेमासाठी नव्हे तर एकमेकांच्या ताकदीसाठी ओळखली जाऊ लागली होती. परंतु काही सहाध्यायी अजूनही त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करत होते. एका संध्याकाळी कॉलेजच्या बागेत बसून प्रतिभा आणि समर्थ गप्पा मारत होते. तेव्हा प्रतिभाला अचानक कल्पना आली, समर्थ, आपण आपल्या प्रेमाबद्दल सगळ्यांना सांगायचं हवे, पण योग्य वेळ आणि योग्य प्रकारे, जेणेकरून कोणालाही गैरसमज होणार नाही. समर्थने हसत सहमती दिली. हो प्रतिभा, आपण आपल्या प्रेमाची कबुली दिली तर इतरांना देखील आदर वाटेल, पण आपण धैर्याने आणि नीट विचार करून. त्यानंतर त्यांनी ठरवलं की वार्षिक फॅशनच्या रात्री ही सार्वजनिक कबुली देणार आहेत. त्या क्षणासाठी दोघे खूप उत्सुक आणि थोडे घाबरलेले होते आणि अखेर ती रात्री आली. मंचावर संगीताच्या गप्पा, नृत्य आणि कार्यक्रमाच्या गर्दीत समर्थने प्रतिभाला हात धरला आणि हसत सांगितलं, प्रतिभा, मी तुला खूप आवडतो, सगळ्यांसमोर सांगतो, तू माझ्यासाठी खूप खास आहे. प्रतिभालाही आनंदाचे अश्रू आले. तिने सुद्धा थोड्या आवाजात सांगितले, समर्थ, मी देखील तुला खूप आवडते आणि माझं प्रेम नेहमी तुझ्यासोबत राहील. सगळ्यांनी त्यांचा हा रोमॅन्टिक क्षण पाहिला आणि त्यांना आनंदाने भरलेले
पाहून काही जणांनी त्यांना मान्यता दिली तर काही इच्छाने बघत राहिले. पण आता प्रतिभा आणि समर्थला कोणताही दबाव व टीका त्यांच्या प्रेमाला करू शकणार नव्हती. त्या रात्री बागेत बसून दोघांनी ठरवलं, आम्ही एकमेकांसोबत आहोत. संघर्ष येवो व आनंदी कोणत्याही परिस्थितीत आपलं प्रेम टिकून राहिलं. सार्वजनिक कबुली दिल्यानंतर प्रतिभा आणि समर्थाची जोडी कॉलेजमध्ये अधिक मजबूत दिसू लागली होती. लोक आता त्यांच्या प्रेमाचा आदर करायला लागले होते. पण काही जण अजूनही इच्छेने त्यांना बघत होते. एक दिवसाने प्रतिभा आणि समर्थला त्यांच्या मैत्रिणींचा पाठिंबा जाणवला. श्रुती आणि नेहा योगिता त्यांना सांगितले, तुम्ही एकत्र खूप छान आहात. कोणतीही अडचण आली आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. या शब्दांनी प्रतिभाला खूप दिलासा मिळाला. तिला समजलं की प्रेमात विश्वास, समजूतदारपणा आणि मित्रपरिवारांचा पाठिंबा किती महत्त्वाचा आहे. त्या संध्याकाळी कॉलेजच्या बागेत बसून प्रतिभा आणि समर्थने एकत्र वेळ घालवला. समर्थने हसत प्रतिभाच्या कानात म्हटलं, प्रतिभा, आपण कितीही अडचणींना सामोरे गेले, पण आपलं प्रेम अजूनही मजबूत आहे. मी तुला कधीही सोडणार नाही. प्रतिभालाही आनंदाने हसून उत्तर दिलं, मीही समर्थ, तू माझ्यासाठी खूप खास आहेत. कोणतीही अडचण आपलं प्रेम कमी करू शकत नाही. त्या रात्री बागेत बसून दोघांनी ठरवलं की पुढच्या काही महिन्यातील कॉलेज जीवनातील आव्हाने, प्रोजेक्ट आणि सामाजिक दबाव एकत्र पार करू. त्यांनी ठरवलं की प्रेम आणि अभ्यास दोन्ही एकत्र सांभाळून जायचं. या क्षणी प्रतिभाला जाणवलं, खऱ्या प्रेमात फक्त रोमॅन्स नाही, तर समोरे येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याची तयारी आणि विश्वास देखील महत्त्वाचा असतो. कॉलेजमध्ये प्रतिभा आणि समर्थची जोडी आता स्पष्ट आणि सार्वजनिक झाली होती. पण जसा लोकप्रियता वाढते तसा इच्छेचा ठसका देखील वाढतो. काही साध्यांनी जे प्रतिभाच्या यशाने आणि समर्थकाच्या नात्याने त्रासलेले होते, त्यांनी आता थेट योजना आखायला सुरुवात केली. एक दिवस प्रोजेक्ट ग्रुपमध्ये प्रतिभा आणि समर्थला चुकीची माहिती देऊन काम अडवण्याचा प्रयत्न केला गेला. प्रतिभाला थोडासा धक्का बसला, पण समर्थने तिला मिठी मारत सांभाळलं. प्रतिभा, आपण एकत्र आहोत. कोणतीही अडचण आपल्याला तुटू शकत नाही. चल पुन्हा सुरुवात करू. दोघांनी मिळून काम पुन्हा सुरळीत केली. या अनुभवाने प्रतिभाला समजलं की खऱ्या प्रेमात फक्त रोमॅन्स नाही, तर संघर्षात एकमेकांचा पाठिंबा असणे देखील महत्त्वाचे आहे. त्या संध्याकाळी कॉलेजच्या बागेत बसून प्रतिभा आणि समर्थने एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं. समर्थ म्हणाला, तू कितीही अडचणींना सामोरे गेलीस, पण तू खंबीर राहिली. मी तुझ्यावर खूप गर्व करतो. प्रतिभा हसली आणि म्हणाली, आणि मी तुझ्यावर समर्थ, तू माझ्यासाठी नेहमी आधार राहिलास. आपल्या प्रेमानेच आपल्याला ही ताकद दिली आहे. या क्षणाने त्यांचे प्रेम आणखी गहीर आणि विश्वासपूर्ण बनले. त्यांनी ठरवलं की कोणत्याही अडचणींना सामोरे जात राहून एकमेकांसोबत कायम राहायचं. कॉलेजचे वर्ष आता मध्यम टप्प्यावर पोहोचले होते आणि प्रतिभा समर्थची जोडी रोमॅन्टिक, मजबूत आणि विश्वास संपूर्ण दिसू लागली होती. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.